आणि आता बातमी आहे जळगावातून जळगावात शरद पवार गटाला पुन्हा धक्का बसलाय। उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। उमेश पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला गळती लागली असून माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील हे अजित पवार गटात म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्या पाठोपाठ आता उमेश पाटील यांनी सुद्धा पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील। जुगल, खरं तर आता पुन्हा एकदा जळगावात शरद पवार गटाला धक्का बसलेला आहे। उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आता जळगावात तरी शरद पवारांना धक्क्यांवर धक्के बसताना दिसतायत। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला गळती लागली असून माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील यांच्यासह आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील पक्षाला सोडचिठ्ठी देणार असून ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवर आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये ते प्रवेश करणार असून त्यांच्यासमोर अनेक युवक पदाधिकारी देखील या ठिकाणी प्रवेश करणार असून मात्र जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातोय। जी जी जुगल, शरद पवारांना हे सगळे साथीदार सोडण्यामागचं कारण काय असू शकतं? अजित पवारांबरोबर जाण्यामागचं कारण काय असू शकतं? नक्कीच या ठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर असतील, माजी मंत्री सतीश पाटील असतील यांचा या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी पराभव झाला। मात्र येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये या ठिकाणी दाखल झाल्यास त्यांची या ठिकाणी जेही काही कामं आहेत ते कामं होऊ शकतात। त्याचप्रमाणे सत्तेकडे त्यांची सध्या तरी वाटचाल दिसते आहे। जी 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 धन्यवाद जुगल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।